यांची निवड या ठिकाणी झालेली आहे. आपण स्वतः या ठिकाणी आलेले आहेत. काय शुभेच्छा देणार? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होती. आज या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महायुतीचे महापौर आणि उपमहापौर शिवसेनेच्या हर्षाली थविल चौधरी या महापौरपदी विराजमान झालेले आहेत आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे राहुलजी दामले हे उपमहापौरपदी विराजमान झालेले आहेत. मी दोघांना देखील खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नेहमीच महायुतीची सत्ता राहिलेली आहे. लोकांनी जे आहे महायुतीवरती नेहमीच विश्वास जो आहे हा दाखवलेला आहे. इथे खासदार असेल, आमदार असेल किंवा महापौर असेल किंवा उपमहापौर असेल, नेहमीच महायुतीची सत्ता या ठिकाणी देखील नेहमीच आलेली आहे. आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये न भूतो न भविष्याचं 100पेक्षा जास्त जागा ज्या आहेत ह्या महायुतीच्या इथे निवडून आल्या. आज या महायुतीमध्ये शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, RPI असेल, त्याचबरोबर अजून एक घटक म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेने देखील त्यांचा पाठिंबा जो आहे, पूर्णपणे समर्थन जो आहे हा महायुतीला दर्शवलेला आहे. ह्या सगळ्यांनी येऊन आज या ठिकाणी महायुतीच्या महापौरांना आणि महायुतीच्या उपमहापौरांना समर्थन दिलेलं आहे. म्हणूनच या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये दोन्ही महापौर उपमहापौर बिनविरोध निवडून आले. मी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, या दोघांचंही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या नेतृत्वाखाली आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये निवडणूक झाली. मी या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचाही धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचंही अभिनंदन करतो की नेहमी या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता येण्यासाठी किंवा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जी कामं चालू आहेत ती महायुतीच्या माध्यमाने चालू आहेत. हजारो कोटींची कामं जी आहेत या महानगरपालिकेमध्ये या हद्दीमध्ये चालू असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. भविष्यात देखील महापौर आणि उपमहापौर यांच्या माध्यमाने आणि प्रशासनाच्या माध्यमाने या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवक जे निवडून आलेले आहेत या त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने अजून चांगली कामं जी आहेत या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये होतील. ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेने आपला गड राखलाय. महायुतीचे महापौर सगळ्यात जास्त पालिकेवरती बसले. ठाणे महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, उल्हासनगर महानगरपालिका असेल किंवा अंबरनाथ असेल, सगळीकडे जे आहे हे महायुतीचं वर्चस्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर या ठिकाणी